मराठा समाजाचे करते धरते मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती अधिकच खालावली। मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सगळे सोयऱ्यांबाबत अधिसूचनेची लवकरात लवकर अंमलबजावणी व्हावी यासाठी आंदोलक मनोज जरांगे पाटील हे पुन्हा एकदा उपोषणाला बसले आहेत। त्यांच्या आंदोलनाचा आज 4था दिवस असून त्यांची प्रकृतीही अधिक खालावली आहे। तसेच उपचार घ्यायला त्यांनी नकार दिला आहे। पत्रकार परिषदेत बोलताना जरांगे पाटील म्हणाले, 15 तारखेपर्यंत जर अधिवेशन घेतलं नाही, तसंच सगळे सोयऱ्यांची अंमलबजावणी केली नाही आणि हैदराबाद गॅजेट जर घेतले नाही तर या महाराष्ट्रात काय होतंय त्याच्या लक्षात येणार नाही। त्यांनी जसे टप्पे पाडले तसेच आम्हीही टप्पे पाडलेले आहेत। आम्ही काय दाखवू हे सरकारला चांगलेच माहिती आहे। 15 तारखेच्या अधिवेशनात जर अंमलबजावणी केली नाही तर मराठी पुन्हा मुंबईत जातील की आणखी कुठे जातील हे मी आत्ताच सांगत नाही, त्यांना ते लवकरच कळेल। 15 तारखेला अमित शहा संभाजीनगरला येत आहे असे मनोज जरांगे पाटील यांना विचारल्यावर ते म्हणाले, आम्ही त्यांना कशासाठी भेटू, त्यांची भेट घ्यायची तरी कशासाठी, त्यांनी आमची भेट घ्यायला हवी। त्यांना आम्ही यापूर्वी खूप विनंत्या केल्या आहेत, त्यांनी आमच्याकडे लक्ष दिलेलं नाही। ते कोणीही असू, आम्हाला काही घेणं नाही। त्यांना परत हिंडायला लावायला आम्ही खंबीर आहोत। आता आम्ही 14 राज्यात एकत्र यायला लागलो आहोत, मग त्यांना दाखवतो की कचका काय असतो। यानंतर आता देशात भले मोठे आंदोलन होईल, कारण आम्ही 14 राज्यात एकत्र येत आहोत, असंही यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे।